पावसाळा सुरू होऊनही वरुणराजाने दडी मारल्याने बळीराजा हतबल झालाय, तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील असलेल्या वडवळ नागनाथमध्ये अशीच काहीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। पेरण्या खोळंबल्या तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे। या ठिकाणी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि चांगला पाऊस व्हावा यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं वडवळ नागनाथ येथे एका अनोखा आणि भावुक भक्तिमय सोहळा पार पडलाय। पावसाळा सुरू झाला की जमिनी कोरड्या ठाक आहेत, तर बळीराजा चिंतेच्या छायेत सापडलाय। अशा संकट समयी निसर्गाला साकडे घालण्यासाठी संपूर्ण समाज एकत्र आलाय, तर वडवळ नागनाथ येथील ऐतिहासिक वट सिद्ध नागनाथ मंदिरात रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विशेष नवनाथ पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। स्वामी समर्थ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 24/7/2026 श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आज वड सिद्ध नागनाथ इथे लातूर जिल्ह्याच्या वतीनं भव्य नवनाथ पारायण सोहळा पार पडत आहे। सुमारे 730 सेवेकरी एकत्र येऊन 830 सेवेकरी एकत्र येऊन आज ही 8 ते 10 तासाची सेवा इथे एकत्र बसून सेवा रुजू करत आहेत। पर्जन्य राजा सुखरूप म्हणजे सुव्यवस्थित कसा व्हावा यासाठी ही सेवा परमपूज्य गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं सेवा रुजू करीत आहोत। तरी जास्तीत जास्त संख्येनं इथं पुढील ही 2 तारखेला पुढच्या महिन्यात ही सेवा रुजू केल्या जाणार आहे। तर त्याचबरोबर आता वसंतराव नाईक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानानं जे भारतामध्ये बैलचलित अवजार कस्टम हायरिंग सेंटर जे भारतात पहिलं आहे ते आहे परभणी येथे, आणि त्यांच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी श्री स्वामी समर्थ दिंडोरी पंडित जे काही चॅरिटेबल कृषी संशोधन केंद्र आहे त्यांच्या व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानानं ते उद्घाटन सोहळा दिनांक 24 या तारखेला होणार आहे। तर लातूर जिल्ह्यातील सर्व जे काही शेतकरी आहेत आणि सेवेकरी आहेत यांनी जास्तीत जास्त संख्येने सकाळी ठीक 11 वाजता या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावं। शेतकरी जो आज पावसानं अडचणीत आहे आणि जो काही शेतीचा खर्च वाढत आहे, तर यामध्ये मुख्य काही बैलचलित अवजारे आहेत, त्याचे जे काही फायदे आहेत त्या या सर्व अवजारं आपल्याला प्रात्यक्षिक तिथं पाहायला शेतकऱ्याला मिळणार आहेत। त्याचबरोबर नैसर्गिक शेती आणि सजीव बांध याची पण संकल्पना आदरणीय आबासाहेब आपल्याला सर्व इथं मार्गदर्शन भेटणार आहे। तर जास्तीत जास्त लातूरकर सेवेकरी व शेतकरी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने व आशीर्वादाने लातूर जिल्हा संपूर्ण जिल्ह्यामधून पावसासाठी जी सेवा आहे त्या सेवेचं नियोजन लातूर जिल्ह्याचे प्रशासकीय प्रतिनिधी विनय शिंदे यांनी आम्हा सर्व माता भगिनींना सुंदर असं एक मार्गदर्शन करून एक रूपरेषा कसं कार्य करावं हे व्यवस्थितरित्या आम्हाला त्यांनी माता भगिनींना पुढं केलेलं आहे। पुढं करून त्या सेवा व्यवस्थितरित्या करून घेतात। शेतकऱ्यांना व्यवस्थित पाऊस पाणी व्हावं ह्यासाठी शेतकरी सुखी तर सर्वजण सुखी म्हणून आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवेची संधी दिलेली आहे। दरवर्षी आपण इथं हे पारायण घेत असतो आणि त्याची अनुभूती पण आम्हाला आपल्याला सर्वांना या वटसिद्ध नागनाथ नवनाथाच्या माध्यमातून ह्या सेवेच्या माध्यमातून मिळत असते। तीच अपेक्षा ठेवून आणखीन पण आपण ही सेवा पुढं वारंवार घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ। लातूर जिल्ह्यातून सर्व तालुका साप्ताहिक केंद्र, त्यात निलंगा, उदगीर, अहमदपूर, चाकूर, लातूर शहर, त्याचबरोबर काही बीडवरून आलेले आहेत,
काही धाराशिववरून आलेले आहेत. सर्वजण मिळून 850 संख्या आहे आजच्या पारायणाची. परत आपण पारायण घेणारच आहोत. किती तारखेला? परत पुढचं पारायण 2 ऑगस्टला आहे.